ओम. सर्वांना सादर नमस्ते जी. आपण पाहतो आपल्याला एखाद्या सेवकाची ओळख असेल. नगरसेवक म्हणा किंवा एखादा पुढारी, झडपी मेंबर किंवा आमदार, खासदार यांची जर ओळख असेल तर आपण कितीतरी बढाया मारतो की मला त्या माणसाची ओळख आहे, तो मनुष्य मलाही काही काम करून देव की न देव, पण आपलाच एक आपण आपल्यातच राहतो आनंदात किंवा मोठेपणात म्हणा की मला त्या व्यक्तीची ओळख आहे. समजा त्याच्यापेक्षा मोठा वरचा एखादा मंत्रीचा ओळखीचा असला, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री यांची जर ओळख असते, आपण ओळखतो ते मनुष्यालाही ओळख जी असली तर मग तर काही आकाशाला ठेंगणं झालं त्याच्यापुढे म्हणतात. अशीच एक गोष्ट आहे ती मी आपणासमोर आता सादर करीत आहे. साधारणतः 15-20 वर्षाखालची गोष्ट असते. श्रावण महिन्यातील नांदेड आर्य समाजचा उत्सव चालू होता आणि या उत्सवाला उत्तर भारतातून 2 विद्वान, एक त्यापैकी वक्ता असतो आणि एक भजनिक असतो, बोलावले होते. ते वक्ता स्थळ होतं, मला अजूनही आठवतं ते स्थळ होतं विवेकनगर, नांदेड, हनुमान मंदिर. तिथल्या प्रांगणात संध्याकाळची वेळ होती आणि ते वक्ते, पंडितजी म्हणू आपण त्यांना, गोष्ट सांगत होते. ते म्हणाले, फार फार दिवसापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस आजच्यासारखी वाहतुकीची साधने नव्हती. आणि लोक तर देवाधर्माला असं आज जातात तसं त्यावेळेस जात होते, पर्यटनाला, प्रवासाला. असंच एक गाव होतं आणि त्या गावातला एक व्यक्ती, म्हणजे गाव म्हणा शहर म्हणा असं काहीतरी, त्या गावातला एक व्यक्ती काशीला जायला निघाला. सगळी तयारी झाली. काशीला जायचं म्हटल्यानंतर जवळ काही जे आहे ते सोबत तर नेता येत नाही किंवा घरी ठेवता येत नाही. घरी ठेवलं तरी चोराचं भय, सोबत मिळालं तरी चोराचं भय. त्यानं त्या वस्तू काय केल्या, त्यावेळेस काय आजच्यासारखे लॉकर नव्हते. गावातील सराफ राहत होते, सोनार किंवा सराफ म्हणा किंवा सोन्या चांदीचे विक्रेते, त्यांच्याकडे मोठमोठ्या तिजोरी आहेत वगैरे अशा होतं. असेच एका त्याच्या दृष्टीनं सज्जन व्यक्तीकडे तो गेला आणि म्हणाला की मी असं नाही असं तीर्थयात्रेला चाललो, देवाला चाललो म्हणतात तिकडे, आणि माझ्याजवळ काही घरी आहे वस्तू, सोनं, नाणं, अडके काहीतरी आहे, छोटंसं पोटली आहे, ते तुमच्याकडे ठेवण्याची इच्छा आहे माझी, कारण तुमच्याजवळ सुरक्षित राहू शकेल. आल्यानंतर मी येऊन तुमच्याकडून घेऊन जाईल. तो व्यक्ती, तो सज्जन मनुष्य म्हणणारा, त्यानं म्हटलं काही हरकत नाही, ठेवून जा. त्यानं त्या माणसाजवळ एक पोटली होती छोटीशी, ते दिली त्याच्याकडे ठेवून. त्याने ते घेतले. केव्हा ये म्हणे, काही हरकत नाही, मस्त सांभाळतो सगळं. हा व्यक्ती देवाला गेला. दीड महिना झालं फिरला, इकडे फिर तिकडे फिर, देवस्थान केले.
त्यानंतर घरी आला. घरी आल्यानंतर त्यावेळेसच्या पद्धतीने देवाचं काय कार्य वगैरे काही 4 लोक खाऊ घातले गेले, प्रसाद दिला. आणि एके दिवशी तो त्या सज्जन माणसाकडे, श्रीमंत माणसाकडे गेला, सराफाकडे, आणि म्हणाला, महाराज, मी काशीला जाऊन आलो, सगळं झालं. बरं, फार छान झालं, मी काशीला गेला असतो, फार छान झालं. असं मग म्हणाला की मला जाताना तुमच्याकडे मी माझं असं काही किडूक मिडूक ठेवून गेलो होतं, तुम्ही सांभाळला, त्याबद्दल तुमचं धन्यवाद खूप, आणि ते मला द्या. तो श्रीमंत मनुष्य डोक्याला हात लावला, डोकं खाजवलं आणि म्हणाला, मला तर काही आठवत नाही, तू उगीच बोलायला लागलास काहीतरी खोटं. तू कधी आलतास माझ्याकडे? साप उडवून दिली, खूप विनवण्या केल्या, सगळं केलंय ना, तरी काही तो ऐकायला तयार नाही. मग याने विचार केला, आता अशा सरळ ह्याच्यानं हा तयार होत नाही, काहीतरी आपण ह्याला आपली करामत दाखवावं लागते. तो घरी आला. दुःख तर झालंच होतं, पण तरी शांत होता. काही उलटं तिलटं त्याला काही बोलला नाही, ते सराफाला काही नाही, काही नाही. त्याच्या लक्षात आलं की बुडवायचा विचार दिसतो, तरी काही म्हटलं. हा घरी आला, म्हटला, आता विचार केला काय करा. त्या गावात एक राजा होता. त्या राजाकडे जाऊन सांगणं तर काही शक्य नाही, किंवा राजा काही विश्वासही ठेवणार नाही, इतका साधा मनुष्य, इतकं काही असेल जवळ. त्याने एक युक्ती केली. राजाजवळ दररोज एक स्वयंपाकी जायचा आणि स्वयंपाक करून निघून यायचा. या व्यक्तीनं त्या स्वयंपाक्याशी मैत्री केली, काही दिवस जाऊ दिले. त्या स्वयंपाकाचा विश्वास संपादन केला, आणि असं केल्यानंतर एक दिवस ह्या मनुष्य अतिशय वनस्पतीचा जाणता होता. जंगलातल्या वनातल्या वनस्पती कशा असतात काय नाही, त्या वनस्पतीचं एक पान त्यानं आणलं आणि स्वयंपाकाला म्हटलं, तू भाजी शिजवत असताना किंवा वरण शिजवत असताना त्याच्यामध्ये एक पान टाक आणि तू खाऊन बघ. तो विश्वास बसला त्या स्वयंपाकाचा ह्या माणसावर, आणि तो घेऊन गेला ते पान, आणि घरी जाऊन वरणामध्ये टाकून त्याने जसं म्हटलं तसं स्वयंपाक केला आणि खाल्ला. इतकं चवदार आणि चविष्ट भोजन त्याला लागलं. नेहमी तो स्वयंपाक त्याला कसं करावं काय नाही, स्वयंपाकाची चव माहीत होती, पण ह्या पाण्यामध्ये काही असा क्रम सुरू झाला. एक दररोज हा जाऊन त्याला एक पान नेऊन देऊन यायचा, आणि तो त्याच्या स्वतःच्या शिजवायच्या वरणामध्ये ते टाकायचं आणि खायचं. त्याला आवडलं, सवय लागली त्याला. आता ह्या माणसानं स्वयंपाकाला म्हटला, तू काय कर, हे एक पान राजाच्या नकळत राजाच्या स्वयंपाकात टाक, वरणात टाक. मला वाटतं की आपल्याला जशी चव चांगली लागली आणि खूप आनंद झाला आहे, तसं आपण तसं करायचं. त्यानं राजाच्या स्वयंपाकामध्ये ते एक पान टाकलं.
राजाने 1-2 घास खाल्ले, फुरकी मारली वरणाची. त्याला इतकं आवडलं वरण, तो म्हणला की रोजच्यापेक्षा आज काहीतरी वरणामध्ये किंवा स्वयंपाकामध्ये काहीतरी वेगळीच मजा आहे. आणि छान खूप आवडीने राजा तृप्त झाला, समाधानी झाला. स्वयंपाकाला शाब्बास केली. काय म्हणजे आज स्वयंपाक केला होतास. पण स्वयंपाकाला माहीत होतं मी त्यानं काय केलेलं. असंच दिवस जायला आणि दररोज त्यानं एक पान त्या स्वयंपाकाला द्यायला लागला. स्वयंपाकी नेऊन राजाच्या ह्याच्यात टाकायला लागला. राजा ही पक्का सवयीचा झाला, त्या चवीचा म्हणा किंवा त्या स्वयंपाकाचा. राजाला खुश झाला स्वयंपाकावर. पुढे काय झाले, एक दिवस मुद्दाम म्हणून हा जो व्यक्ती होता ज्यानं पान दिलं होतं, त्यानं मुद्दाम त्या स्वयंपाकाला ते पान नेऊन दिलं नाही. आणि स्वयंपाकी वाट पाहायला आता येईल तेव्हा आला नाही. तसंच गेला राजवाड्यामध्ये. स्वयंपाक तर केला होता राजा. स्वयंपाक केला आणि राजाला वाढला. राजाला तो स्वयंपाक खाल्ल्याबरोबर लक्षात आलं की रोजच्यासारखा हा स्वयंपाक नाही, ह्याच्यात काहीतरी बरोबर नाही, काहीतरी बिघडलेलं आहे. राजानं स्वयंपाकाला रागात विचारला, आज स्वयंपाक का बिघडला तुझा? कारण राजा असा जातो, काही करू शकतो. त्यानं हा असं तसं म्हणायला, बिघडते महाराज, एखाद्या दिवस हात आहे, काही कमी पडते, काही जास्त नाही म्हणे, रोजच्यासारखी चवच नाही. तू आज काय केलास, काय तुझ्याकडून तू खरं सांग नसतं तुला. त्यावेळेसच्या शिक्षा वेगळ्या होत्या. हा घाबरला की राजा एकदा जर बिघडला, त्याच्या खाण्यात जर बदल आणता, तो आपला काही उद्या फाशी देऊ शकेल. महाराज खरं ते सांगतो म्हटलं. हात जोडला महाराजाच्या पुढे, शरण घेणार, म्हणाला, माझा एक दोस्त आहे म्हटलं, आणि तो दोस्त मला रोज एक पान आणून द्यायचा आणि ते पान मी तुमच्या वरणामध्ये टाकून देतो. म्हणून इतका स्वयंपाक सुंदर व्हायचा, मी सुद्धा खात होतो, तो मला टाकतो. ठीक आहे, कोण आहे तुझा दोस्त? त्या दोस्ताला बघ. सैनिक गेले, ह्या व्यक्तीच्या घरी गेले, त्यानं स्वयंपाकी आला, घर दाखवलं. तो घरात होता बसला. सैनिक म्हटलं, तुम्हाला राजेसाहेबांना बोल. हा वाटच पाहत होता, आता आज आपली काही हा भेट होणार. राजेश गेला राजाकडे. मग राजानं विचारलं की काय आहे, काय नाही. त्याने पान आहे म्हटला, माझं एक जडीबुटी माहीत आहे मला, वनस्पती जंगलातली, आणि त्याचं एक पान मी देतोय. तो राजा ह्याच्यावर इतका खुश झाला की नेहमी बोलवायला लागला ह्याला की तू मला रोज भेटायला येत जा, कारण तो अतिशय चांगल्या गुणाचा आहे, तुला सगळी जडीबुटी माहीत आहे. होता राजा एक दिवस म्हणला की मी तुला खुश झालो, तू काही माझ्याकडून माग म्हणे, तुला देतो मी, जे मागशील ते देतो. काही नाही म्हणे राजेसाहेब, तुम्ही मागास म्हणता तर एक काम करा, तुमची उद्या गावातून मोठ्या रस्त्यानं, छोट्या रस्त्यानं मिरवणूक काढा म्हणे, अंबारीत बसून. मग त्याच्यात काय विशेष नाही, केव्हाही जातो मी, मिरवणूक केव्हाही असते, नाही काढा म्हणे, आणि त्याच्यात मला बसू द्या म्हणे तुमच्याजवळ. तुम्ही तुमच्या याच्या ठिकाणी बसा, आणि तुमच्यासमोर जे बसतात ना तुमची तारीफ करणारे वगैरे वगैरे तुमचे इतर लोक कोणी, त्यासारखं मला बसू द्या म्हणे. आज ठीक आहे, तो बेस्ट आहेत, काय बिघडलं.
राजाच्या समोर हा बसला आणि गावातून मिरवणूक गावातून मिरवणूक नाही, पहिले दौंडी दिल्या जाते, पहिल्या सकाळीच, पहिल्या रात्रीच. सगळ्यांनी रस्ते झाडून ठेवा, सारवून ठेवा, सडा घाला, रांगोळ्या काढा. आपल्या घरासमोर कोणीसुद्धा तसं राहायचं नाही. तर राजाची सवारी आली, मिरवणूक आली म्हणजे तो प्रत्येकजण घरचं काय करायचं, घराच्या बाहेर येऊन राजाला वंदन करायचं, खाली मान घालून राजाला नमस्ते करायचे आणि राजाकडे बघायचं. ही तिथली पद्धत होती. आणि मुख्य रस्त्यानं, बाजूच्या रस्त्यानं, सगळ्या मिरवणूक निघाल्या राजाची. राजाच्या अंबारीमध्ये कोण येतं, हा दुसरा एक मनुष्य कोणतं नवीनच दिसतंय, असं लोक पाहायला लागले. राजानं ह्या स्वयंपाकाच्या मित्रानं म्हणजे ह्यानं सांगितलं माहुताला की तू ह्या रस्त्यानं घेऊन जा. ते असताना त्या सराफाचं दुकान होतं जिथं ह्यानं पैसे ह्याचं किडूक बिडूक ठेवलेलं होतं. त्या दुकानापुढे आलं, सडा वगैरे घालून सगळे स्वागत करणं. त्या ठिकाणी थोडंसं थांबव म्हणायचं. त्या दुकानातला सराफ उठला, हात जोडला, फुलं आणून राजावर वाहिले म्हणजे उधळले. आणि राजा आणि हा स्वयंपाकी बोलत बसलेलं त्यानं पाहिलं. त्यानं ओळखलं की हा तोच मनुष्य आहे की ज्याचा आपण बुडवायचा विचार करायला लागलो. तर त्या सराफाला समजलं आता काही आपली बरी गोष्ट नाही. तर हा जोडून गडबडा लोळायला लागला राजाच्या पुढे. महाराज म्हणे, माझ्याकडून एक चूक झाली म्हणे. तुमच्याजवळ बसला तो मनुष्य आहे, त्या मनुष्यानं काहीतरी माझं ठेवून गेले. मी कितीतरी दिवस झालो त्याला पाहायला लागलो, त्याला द्यायची इच्छा आहे माझी. किती हुडकत होतो मी, किती पाहत होतो, शोधत होतो, किती दिवस झाले. ठीक आहे मग राजा, घेऊन येते काय वस्तू आहे ह्याचा देऊन टाकून द्या, इथं आता तुला सापडलाच आहे ना. ते राजाच्याकडे वस्तू दिली. राजानं त्या ह्या माणसाला दिली. जे काही होतं. आमचे आलेले पंडितजी सांगत होते, केवळ एका राजाच्या दोस्तीनं इतकं आपलं काम साध्य होऊ शकतं. तर काय नाही, आपण परमेश्वराची स्तुती, प्रार्थना, उपासना करावी. आणि एकदा जर परमेश्वराची उपासना केली आणि परमेश्वराची जर मर्जी आपल्यावर बसली तर इतर कुठल्याही गोष्टीची आपल्याला भीती वाटणार नाही. त्याचं परमेश्वराचं भक्ती का करावी या संबंधी त्या पंडितजींनी गोष्टी, आर्य समाजी आलेले पंडितजी भाषेनं किंवा भाषणात अत्यंत तरबेज असतात. एकदा का त्यांच्या भाषणाचं ऐकलं, आपण पाहिलं की ते आर्य समाजविषयी काय आहे हे माहीत घेऊन जाणून घेण्याची आपल्याला इच्छा निर्माण होते. धन्यवाद. आपण आतापर्यंत गोष्ट ऐकला. खूप खूप सर्वांचे आभार. मला रिकामपणचा वेळ आहे, मी त्याचे काम करायचं म्हणून करत आहे. आपल्यासमोर सादर केलं. पुन्हा पुन्हा धन्यवाद. नमस्ते.